एकीकडे मुंबईमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला तर दुसरीकडे खेळाडूंसाठी बस गुजरातवरून का आणली असा सवाल ठाकरे गटाच्या युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। शिंदे सरकारनं गुजरात समोर लोटांगण घातलेले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे नाना पटोले यांनी सुद्धा त्यांच्या या आरोपांचं समर्थन केलंय। पहिलं पण सांगितलेलं आहे की हे शिंदे सरकार गुजरातला स्वतःचं सरकार देखील हलवेल, कारण गुजरात समोर लोटांगण घातलेलं सरकार आहे। मला वाटतं क्रिकेटर्स आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातची बस कशासाठी इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धारणीय सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। ये जो सिटी है, बम्बई सिटी है, वो ट्रैवल के बारे में बहुत सुखद है। तो अभी मुंबई में आ रहा है तो बेस्ट का बस है, कैसा भी हो वो प्रथा है, वो बस अगर इस्तेमाल करे तो हम सबको अच्छा लगे। हम रिक्वेस्ट करेंगे बीसीसीआई फाइनली क्या करना है क्या नहीं वो वहां पे निर्णय लेगा। तर आपण पाहतोय की गुजरातमधनं बस आणली यावरून आता सर्वच विरोधकांनी सरकारवर टीका केलेली आहे। काल मुंबईमध्ये एकीकडे हा जल्लोष साजरा करण्यात आला, मात्र ही जी ओपन डेक बस होती यावरून आता टीका करण्यात आलेली आहे।